सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। एकदा कवीश्वर बास सहदंती गोपाळ बास, दुष्काळी निघोनी गेले नित्यविधी नेम आटनास। आत्ताच आपण हे भजन श्रवण केलेलं आहे। दंती गोपाळ बास, खरं तर आपण नेहमी उच्चाराच्या प्रघातामध्ये दंते गोपाळवास असं म्हणतो, परंतु दंती गोपाळवास असा मूळ त्याचा उच्चार आहे। दंती जोईसी असाही उल्लेख, याही पात्राचा उल्लेख आपल्याला पाहावयास मिळतो। आणि हे दंती गोपाळवास कवीश्वर वासांसोबत एकदा आटनादिक्रमे निघाले आणि दंती गोपाळवासांना मनामध्ये विभाग करण्याची इच्छा झाली। ते कवीश्वर वासांना म्हणतात की भटो, आता आपण विभाग करूयात, मला याकरिता आपली अनुज्ञा हवी आहे। त्यावेळेस कवीश्वर वास म्हणतात की भटो, साह्य नाही, मला दुष्काळाची भीषणता खूप आहे, त्याच्यामुळे साह्य वर्तेल असं दिसत नाही। परंतु त्यावर दंती गोपाळवासांचा निर्धार मात्र काही त्या ठिकाणी थांबला नाही आणि ते कवीश्वरवासांना म्हणतात की भटो, ना मज आज्ञा द्यावीची, मला तुम्ही आज्ञा द्याच। आणि मग त्यांच्या या निष्ठेवर कवीश्वरवास त्यांना अनुज्ञा देतात। चंदनवंदन हा जो परिसर आहे, या परिसराच्या विभागामध्ये असलेला हा किल्ला आणि याच किल्ल्याच्या ठिकाणी असलेला हा पायथ्याशी असलेला हा परिसर, दंती गोपाळवासांचा नित्यक्रम जो होता, गावात जायचं, भिक्षा मागायची, अर्थात स्वामींची जी आज्ञा आहे त्या आज्ञेप्रमाणे विहित अस्थिपरीचं अनुसंधान ठेवीत त्या विधीला खंड पडता कामा नये। वांचून हा साधक खरं तर भिक्षेला यासाठी जातो आहे की मला माझा देव श्री चक्रधर भेटेल, परंतु पडलेला दुष्काळ आणि स्वामींची आज्ञा आहे की स्वभावी वर्तिजे, या स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी तो साधक भिक्षेला उपस्थित होत। शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मण, या गीता उक्तीनुसार हा साधक त्या ठिकाणी भिक्षेला गेला। दंती गोपाळवास भिक्षेला गेले, त्या ठिकाणी अन्नछत्र घातलेलं होतं। अन्नछत्राच्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रतिदिन प्रमाणे भिक्षा अशा प्रकारचा स्वर उच्चार केला आणि तिथल्या असलेल्या सेवकांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही भिक्षा देऊ शकत नाही, या अन्नछत्राचा नियम आहे, तुम्हाला इथेच बसून भोजन करावं लागेल। त्यांनी सांगितलं नाही, आमचा विधी आहे भिक्षा मागोनी नदीचा तीरी भोजन कीजे। आमच्या स्वामींनी इथेच बसून भिक्षा घेण्यासाठी नकार दिलेला आहे, आम्हाला आमचा विधी करण्यासाठी आम्हाला ही भिक्षा इथे घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन ती ग्रहण करावी लागेल। तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पाणीही देतो, जर अडचण पाण्याचीच असेल तर पाणीही आम्ही तुम्हाला पुरवतो। त्यावरही दंती गोपाळवास तयार झाले नाही आणि त्यांनी याही प्रक्रियेला नकार दिला। शेवटी अन्नछत्राच्या नियमानुसार सेवक बांधलेला होता आणि ईश्वर आज्ञेनुसार दंती गोपाळवास बांधलेले होते। आणि दंती गोपाळवास आल्या पावली रिकाम्या झोळीने वापस फिरले। असे त्या ठिकाणी एक दिवस गेला, दुसराही दिवस गेला, अर्थात ईश्वर आज्ञेच्या अनुसंधानाला कुठेही खंड पाडायचा नाही। आणि ज्या दिवशी भिक्षा मिळाली नाही त्या दिवशी उलट दुःख वाटण्यापेक्षा दंते गोपाळवासांच्या चेहऱ्यावर अधिकाधिक समाधान त्या ठिकाणी वाटत होतं। हे या ठिकाणी विशेष, कारण जशी जशी भिक्षा मिळणार नाही तसं तसं ईश्वर जवळ येण्याचा योग अधिक संभवणार आहे, याची पूर्णतः जाणीव दंती गोपाळवासांना होती। आणि तो क्षण जवळ येऊन ठेपला
ईश्वर भेटीचा तो क्षण होता. नेमका त्याच वेळेस राजा आपल्या राजमहालावरून संध्याकाळच्या वेळेस हे दृश्य पाहत होता. एक प्रकाशाचा असलेला एक झोत त्या राजाला त्या ठिकाणी दिसला आणि राजाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. हा उजेड कशाचा आहे, ही ज्योत कशाची आहे. आणि राजा त्या कुतूहलाच्या पोटी गडावरून खाली उतरला. जवळ येता येता तो प्रकाश त्या ठिकाणी उन्हा झाला, कमी झाला. जवळ येऊन पाहिलं तर दंते गोपाळबासांचं देहावसान झालेलं होतं. दंते गोपाळबासांनी ईश्वर साधनेला अनुलक्ष करीत त्या ईश्वराला आपल्या साधनेनं प्रसन्न केलेलं होतं. तो ईश्वर भेटीचा क्षण होता. आणि राजा जवळ येऊन पाहतोय तर त्या ठिकाणी दंते गोपाळबासांचं देहावसान झालेलं आहे. वैद्याला बोलवण्यात आलं, मृत्यूची चौकशी करण्यात आली. नेमकं देहावसान कशामुळे झालं. वैद्यांनी त्याचं निदान करताना सांगितलं की हेही शोकन केले असे, यांना अन्न मिळालं नाही त्याच्यामुळे यांचा प्राण गेलेला आहे. आणि मग राजाच्या मनामध्ये विचार पडला की इतकं मोठं अन्नछत्र घातलं असल्यानंतर सुद्धा यांना अन्न मिळालं नाही, असं होऊ कसं शकतं. आणि मग त्यांनी अन्नछत्रातील सेवकांना बोलवलं. त्यांनी सांगितलं की राजे हो, हे प्रतिदिन येत होते, भिक्षा म्हणत होते, परंतु आम्ही आपल्या नियमात बांधलेलो होतो. आणि दंते गोपाळबास हे त्यांच्या नियमामध्ये बंदिस्त होते. आम्ही शेवटी भिक्षा वाढली नाही, ते आले, परंतु आम्ही आमचा नियम सोडला नाही, त्यांनी त्यांचा नियम सोडला नाही. आणि आज त्याची परिणिती म्हणून केवळ त्यांचं देह या ठिकाणी शिल्लक आहे. आणि हे ऐकल्यानंतर राजाला अतीव दुःख झालं की खरं तर अशा पुरुषांच्या ठिकाणी काहीतरी शीतप्रवेशन व्हावं याकरिताच हे अन्नछत्र घातलेलं होतं. तो साधक जर विनमुख जातोय तर या अन्नछत्र घालून याचा उपयोग तरी काय. राजा पश्चापदग्ध त्या ठिकाणी झाला. पश्चातापाचा अग्नी त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न झाला. इकडे दंते गोपाळबासांनी मात्र या इहलोकातील आपली यात्रा ही संपवत ईश्वर दर्शनाचा वेध अचूक घेतला. आणि म्हणून हा जो महत्त्वपूर्ण परिसर आहे, दोही धोंडे याच्या माझारी देह क्षेपिले असा उल्लेख स्मृतिस्थळ या प्रकरणामध्ये येतो. या दोन्ही पाषाणाच्या मधल्या विभागामध्ये एका धोंड्याखाली त्यांनी छिन्नस्थळी ठेवली आणि त्या ठिकाणी लिहून ठेवलं, येत छिन्नस्थळी असे. आज हीच दंते गोपाळबासांची छिन्नस्थळी परंपरेच्या गुरुपरंपरेच्या माध्यमातून आम्हाला आजही वंदन करायला उपलब्ध आहे. असा हा महत्त्वपूर्ण असलेला हा विभाग. या विभागाकडे पाहत असताना अंतःकरणात भावना उचंबळून येतात. धन्य ते साधक ज्यांनी ईश्वरासाठी आपलं देह समर्पण केलं. धन्य तो ईश्वर ज्याने आपलं वचन दंते गोपाळबासांना अनुलक्ष करीत साच केलं. धन्य हा परिसर ज्या परिसरामध्ये अशा पद्धतीची ही तपोभूमी तपोभूमी ठरली. हा पावन परिसर त्या स्मृतींना उजाळा देण्याचा आजचा हा क्षण. त्या स्मृतींना उजाळा देत ईश्वराला अनुलक्ष करीत आमच्याही जीवनात अशा पद्धतीचा योग यावा, अशा पद्धतीची भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.